नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाची एक अपडेट आहे, ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते. आरोग्य सेवक सेवा प्रवेश नियम नवीन जाहीर झालेले आहेत. ते आपण राजपत्रामध्ये जे जाहीर झालेले नियम आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. थोडक्यात बघूया, जास्त वेळ घेत नाही तुमचा. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी उच्च न्यायालयाची जी काही भरती आलेली आहे, शिपाई आहे, क्लर्क आहे, त्याच्यासाठी एक बॅच आहे. मी अनाऊन्स करतोय विद्यार्थ्यांच्या हिताखातर सगळ्यात कमीत कमी देता येईल तेवढे कमीत कमी फी मध्ये ही बॅच देऊ केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा आपण फायदा घ्या. बघा, या संधी प्रत्येक वेळेस कुणाला मिळणार नाही. फक्त 99 रुपयामध्ये ही बॅच दिली. किती? 99 रुपयामध्ये. मुंबई उच्च न्यायालयातली जी काही शिपाई भरती आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी फक्त 99 रुपयामध्ये ही बॅच आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. जास्तीत जास्त सराव प्रश्न आणि परीक्षा केंद्रीय अभ्यास आहे. ही बॅच घेण्यासाठी किंवा माहिती अधिक पाहिजे असेल तर 9226016161 या नंबरवरती कॉल करा. दुसरी गोष्ट, मुंबई उच्च न्यायालयाची जी क्लार्कची भरती आहे त्याच्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच दिलेली आहे. सर्वात चांगली बॅच आहे. फक्त 499 रुपयामध्ये ही बॅच आपण देत आहोत विद्यार्थी मित्रांनो. याकरता सुद्धा तुम्हाला 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या. दुसरी गोष्ट, ही बॅच तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. ही शिपाई भरतीची बॅच फक्त 99 रुपयाला आणि क्लर्कची बॅच 499 रुपयाला ही बॅच आपल्याला उपलब्ध केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया आरोग्य विभागाचा जो काही सेवा प्रवेश नियम आहे तो या ठिकाणी आहे आणि काय सांगितले त्यामध्ये ते आपण थोडक्यात बघूया. राजपत्रामध्ये हे बघा प्रसिद्ध झालेलं आहे 17 डिसेंबर 2025 ला. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चा जो काय अधिनियम आहे त्यामध्ये हा या ठिकाणी जो अधिसूचना काढली ती सूचना काढलेली आहे. बघा, आणि कशामध्ये बदल केलेत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कलम 274च्या पोट कलम 3 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या याच्यामध्ये जो बदल करण्यात आलाय तो काय केलेला आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, 2025चा जो सुधारणा होता या महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 असे संबोधण्यात येईल असं सांगितलंय. सदर नियम हा शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येणार आहे. हे प्रसिद्ध झालेलं आहे कधी किती तारखेला या ठिकाणी ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा 17 डिसेंबर 2025 ला. पण तेव्हापासून हा अंमलात येणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहेत. म्हणजेच आरोग्य सेवक पुरुष, बघा आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एक प्रकारे नेमणूक केली जाईल. मग आता यामध्ये कोण असणार आहे ते या ठिकाणी बघूया. तुम्हाला दिसत असेल असे याकरता मी मोठं करतोय. जिल्हा परिषदेमध्ये सेवेतील गट द परिचय हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा, बघा काय सांगितले, 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झाली. म्हणजे 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी सेवा नियमित झालेल्या व्यक्तीमधून पात्रता ज्येष्ठतेच्या अधीन राहून निकष पूर्ण करण्यात येणार असं सांगितलं त्यांनी. आता लक्षात घ्या कोण पात्र आहे कोण अपात्र या ठिकाणी आपल्याला. विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक, बघा विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक म्हणजे काय? 12वी काय? उच्च माध्यमिक म्हणजे 12वी मध्ये विज्ञान विषयासह म्हणजे तुमची सायन्स मधून 12वी झालेली असावी. बघा, प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावी. परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या गट परिचारित पद धारण करणाऱ्या 3 वर्षे सेवा नियमित करणाऱ्या आणि ज्या माध्यमिक शाळा म्हणजे माध्यमिक म्हणजे 10वी उत्तीर्ण, बघा 10वी उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी पात्र असतील. ही पदोन्नतीचा विषय झाला. दुसरी गोष्ट, पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षणामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल त्यांचा विषय. ओके, काय अडचण नाही. त्यानंतर आता त्यांना पात्र केलंय बरं का. पहिलं 12वी पर्यंत जिल्हा परिषदेला ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पात्र होता आरोग्य सेवक पदासाठी त्यावेळेस तुमची 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून ते तुमचं काय डिप्लोमा आहे तो लागत होता. परंतु आता आरोग्य सेवा बघा कुठे कुठे होती? महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महानगरपालिका जेवढ्या महाराष्ट्र शासनाच्या अंडर येतात तेवढ्यामध्ये आरोग्य विभाग महानगरपालिका अशा 3 ठिकाणी आरोग्य सेवक हे पद भरलं जातं. त्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि
तुमची 12वी असणार जिल्हा परिषद मध्ये, आणि इतर ठिकाणी तुम्हाला 12वी असलेला कोणताही चालत होता, पण आता सायन्स केलेले. आता नवीन नियम ह्या 2-4 वर्षापासून सायन्स केलेला विद्यार्थी असावा असं एक ठिकाणी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये कोणाला पात्र केलं की मी जे आता जे सांगितले परिचारक यांना पात्र केलेलं आहे. आणि पदोन्नती मग त्यामध्ये पात्र होण्यासाठी जे काही अटी दिले ते आता सांगितल्याप्रमाणे असणार आहे. दुसरी गोष्ट, पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण यांच्या मार्फत प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून येणारा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वी करणे आवश्यक आहे. परिचर जे असतात त्यांची वरती पदोन्नतीसाठी त्यांनी अटी दिलेल्या आहे. बघा आता दुसरी गोष्ट, निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेले व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवार नामनिर्देशनाद्वारे म्हणजेच वयोमर्यादा काय असेल ती वयोमर्यादा या ठिकाणी ठरवून दिलेली आहे. बघा आता वयोमर्यादा वगैरे आपण ही पाहूया. किमान 18 वर्ष पूर्ण आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, कमाल वयोमर्यादा व्यक्तीची वय 38 वर्षापेक्षा, बघा अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत, म्हणजे शेवटची तारीख जी असते अर्ज दाखल करण्याची त्यापर्यंत अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 18 वर्ष पूर्ण असावा. आणि जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीची वय 38 वर्ष. म्हणजे थोडक्यात आपण हा कोण विद्यार्थी पाहूया, ओपन मधला 38 वर्षपर्यंत या ठिकाणी असणार आहे. बघा ओपन कॅटेगरी 38 वर्षे आणि जास्त असू नये, आणि आरक्षित व्यक्तीची वय 43 वर्षापेक्षा जास्त नाही. म्हणजे ओपन सोडून बाकी साठी 43 वर्षे. लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रता विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक, बघा विज्ञान म्हणजे सायन्स असावं, उच्च माध्यमिक म्हणजे 12वी असावी, समतुल्य अर्हता उत्तीर्ण असावी, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड त्यापर्यंत, म्हणजे आपण सर्वांना समजण्यासाठी 12वी सायन्सचा विद्यार्थी असावा. ओके ठीक आहे. आता बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष यांच्यासाठी काय सांगितलंय ते पण या ठिकाणी बघूया आपण. शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र जे आहे त्यांचा आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून 12 महिन्याचं मूलभूत परीक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरविलेल्या संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेला असावा. कुणासाठी? हे जे काही परिचय आहे त्यांच्यासाठी बरं का. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष या पदावरील पदोन्नती आणि नामनिर्देशनाद्वारे 25 आणि 75 हे जे काय आरोग्य सेवक पुरुष साठी क्रायटेरिया दिलेला आहे 25-75चा हा लक्षात घ्या व्यवस्थित बघा. आणि तो त्यांना सुद्धा लागू राहील. पदोन्नती आणि नामनिर्देशन लक्षात घ्या. पदोन्नती 25 असेल, नामनिर्देशन 75 असेल. मग यामध्ये पदोन्नती म्हणजे कोण? परिचर आरोग्य सेवक होते ह्याला म्हणायचं पदोन्नती. आणि नामनिर्देशन म्हणजे कोण? सरळ सेवेने तुम्ही परीक्षा देऊन जे काय आरोग्य सेवक होतात त्यांच्यासाठी. लक्षात आलं असेल. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती बघा पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल. बघा परत एकदा, जर अशी परीक्षा उत्तीर्ण होण्यात सूट देण्यात आलेली नसेल आणि जिथे लागू असेल तिथे त्या बाबतीत केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. जर तुमच्या नियमानुसार तुम्ही जर ती परीक्षा उत्तीर्ण नसाल तर ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्यानंतर पदोन्नतीने दिलंय आरोग्य सेवक पुरुष बघा त्याच्यासाठी हिंदी भाषा मराठी भाषा दोन्ही परीक्षा संदर्भाचे असणे वेळोवेळी नियम जे काय केले त्या व्यक्तीने मराठी हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील, अन्यथा तो पदोन्नतीस पात्र असणार नाही. ह्याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो? आता अलीकडे जे काय जाहिरात येतात त्यामध्ये तुम्हाला मातृभाषा ही जी काय भाषा आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर प्राधान्य आहे मराठीला, नंतर येतं इंग्रजीला आणि राहिलं सायलं जर घेतलं तर इंग्रजी. त्याकरता त्यानं ती परीक्षा उत्तीर्ण असावी असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला मराठी भाषा लिहिता यावी, वाचता यावी आणि बोलता यावी. त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे की त्याला ह्या गोष्टी जमाव्यात, 3 गोष्टी. मग याकरता तुम्हाला सगळ्यात पुढे जाऊन सांगेल तुमची 10वी मध्ये तुम्हाला मराठी विषय असावा किंवा 12वी मध्ये मराठी विषय असावा. मग मराठी विषय असावा किंवा हिंदी विषय असावा असं त्यात मी म्हटलेलं आहे. आणि ते उत्तीर्ण असावं बघा. आणि सूट मिळालेली असणे आवश्यक राहील बघा. अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील असं त्यांनी सांगितले. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हे नसेल तर अन्यथा तो पदोन्नतीस पात्र होणार नाही.
असं या ठिकाणी या राजपत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. नंतर आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाद्वारे म्हणजे सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा व मराठी भाषा या दोन्ही परीक्षे संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार हिंदी व मराठी भाषा उत्तीर्ण केलेली नसेल अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली नसेल तर नियुक्तीनंतर संबंधित नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत तुम्हाला त्यानंतर मुदत दिलेली असेल आणि त्या मुदतीत तुम्हाला उत्तीर्ण ही होणं आवश्यक असणार आहे. आता पुढे जाऊन काय सांगितलं पुढे की हिंदी भाषा मराठी भाषा उत्तीर्ण न झाल्यास सदर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ तुमची रोखण्यात येईल. राजपत्रात उल्लेख आहे बरं का, मी माझ्या स्वतःच काही सांगत नाही. या ठिकाणी या गोष्टी लक्षात घ्या, राजपत्रामध्ये असा उल्लेख आहे आणि जोपर्यंत तुम्ही ते उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत तुमची वेतनवाढ म्हणजे रोखली जाईल असं या ठिकाणी उल्लेख आहे. चला पुढे काय सांगितलं पदोन्नतीबाबतच सांगितलेलं आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्थ प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी जे काही नियम केलेले आहेत त्या नियमानुसार तुम्हाला ते संगणक अर्थ प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. आता नियुक्तीपूर्वी अर्थ प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास याबाबत नियम जो काही असेल त्या नियमानुसार त्या मुदतीत तुम्हाला ते धारण करणे आवश्यक असणार आहे. बघा, आणि जर विहित मुदतीत सादर न केल्यास संगणक अर्थ प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वेतनवाढ रोखली जाईल असं या राजपत्रात सांगितले. या गोष्टी कसं आहे जाहिरात आल्यावरती तुम्हाला कळत नाहीत, पण ह्याचा जो उल्लेख आहे हे अशा राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला असतो. त्यामुळं पुन्हा एकदा जर जाहिरातीत गडबड गोंधळ असेल तर आम्हाला ते असं राजपत्र बघावं लागतं, तुम्हाला परत ते विश्लेषण करून सांगावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष नामनिर्देशनाद्वारे निवडणुकीसाठी पात्र केलेल्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बघा, त्यानंतर पुढे काय सांगितलंय, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास दोन पेक्षा बघा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेला 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यास संबंधित उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र राहील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर त्याला 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचे सिद्ध झाल्यास ते शासनाच्या सेवेत सदर पदावर सेवा चालू ठेवण्यास अपात्र असेल. लक्षात घ्या, लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबाबत हे नियम आहेत. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जे काही आदेश निर्णय निर्दिष्टित केलेल्या अटी शर्ती देखील सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नियमान्वये नियुक्ती केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास लागू राहतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सुभाष इंगळे शासनाचे उपसचिव अशा पद्धतीने हा एक ठिकाणी राजपत्रामध्ये आरोग्य सेवक साठी सेवा प्रवेश नियम या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि ते या ठिकाणी मी विश्लेषण करून सांगितलेले आहे. जर तुम्हाला अजूनही यामध्ये काही अजून वाटत असतील काय अटी तर आपण कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला ओपन केलेलं आहे, त्यामध्ये तुमचे प्रश्न या ठिकाणी द्या, त्याच्यावरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आम्ही देऊ. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी आपली रजा घेतोय. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.